कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये। पहिल्या फेजमधलं 31 मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील। दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। नाले सफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी पाणी वॉटरलॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहे आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। होल्डिंग पॉन्ड आहेत ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या। सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम बनून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। त्याचबरोबर मोकळे फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत, फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील।